हॅलो. हो हो, नळ लीक होतोय. तुम्ही जर वेळेवर नाही आला ना तर घरभर पाणी होईल. तुमचं सामान घेऊन लवकर या. अंबर सोसायटी. हो, मी वाट बघतीये. हो हो हो. का झालं? तू का अशी बघतेस माझ्याकडे? फक्त मीच नाही बघते, देव बाप्पा पण बघतोय. काय? तू मुद्दाम माझ्या फ्रेंडला कारल्याची भाजी देतीयस ना? तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे, तू मुद्दाम करतेस. म्हणून देव बाप्पाने तुला शिक्षा केली, नळ बिघडवलाय. तू जरा जास्त बोलते असं नाही वाटत तुला? तुला असं नाही वाटत मी बरोबर बोलते? कारल्याची भाजी मला आवडते आणि ती चांगली असते शरीरासाठी पण. पण सगळ्यांनाच नाही आवडत ना. आपण या विषयावर नंतर बोलूया. मला शेफाली मावशीला पण फोन करायचा. हॅलो. हा बोल ना. अगं ऐक ना, इथे घरी नळ लीक झालाय त्यामुळे मी प्लंबरची वाट बघतीये. ओ अच्छा. मग अरे मग असं काय करतेस? घारतोडणे सरांना जाऊन सांग ना. तेच अजून आले नाहीयेत ऑफिसला. मग समीर सरांना सांग. अरे यार नेहा, तुला उशीर होतो तर नेहमी नेहमी मीच का सरांना जाऊन सांगायचं? मी नाही सांगणार. तू एक काम कर ना, तूच फोन कर आणि तूच सांग. Yes. Have you checked the survey report from US office? सर्व्हिसचं काय आली नाही अजून. हा आली आहे त्यांची फाईल म्हणून मी विचारतो तुला. नेहाबद्दल बोलतोय मी, दिसत नाही अजून आलेली ती. नेहा. हो आली आहे नेहा. आली मला कशी काय? अरे वळू नको ती ती बघतीये तुझ्याकडे. माझ्याकडे बघते. एक टक. काय बोलतो? प्रेमाने बघते, रागाने बघते. एका डोळ्यात तर प्रेम आहे. म्हणजे मग एका डोळ्यात आहे प्रेम, एका दुसऱ्या डोळ्यातही प्रेमच आहे. मग सरळ सांग ना प्रेमाने बघते म्हणून. अरे काय आली काही आली बिली नाहीये नेहा. तू घारतोंडे फिरतोय मागून, डोक्यावरनं रुमाल फिरवत. काहीतरी आपलं. 2 मिनिटं खोटं बोललं असं काय बिघडलं असं तुझं? अरे आवडत होतं ना मला. तू म्हणत होतास की ती बघते माझ्याकडे, प्रेमाने बघते. मला किती आनंद होत होता. पण नाही, मी असा खुश आनंदी झायला तुम्हाला बघवतच नाही. बोलायचं ना 2 मिनिटं अजून खोटं. तुला ना मामा व्हायचंच नाही. काय अरे काय संबंध काय? फोन आलाय तिचा, नेहाचा. बस कर आता हे पोरकटचा आहे, कळलं ना? फोन आलाय बघ यशीचा. ये तुला उठवायला आली नेहा. कुठ ना नेहा आली आहे, उठ ना. अरे नेहाचा फोन आहे, घे ना. समीर काय करतोय? फोन आलाय तिचा, काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, घे बघ काय बोलते. अरे हो एक मिनिट. हा बोल नेहा. हॅलो समीर सर. काय झालं? काय झालं? सर इथे एक प्रॉब्लेम झालाय माझ्या घरी. काय झालं काय? तुम्ही नीट आहात ना? म्हणजे तुम्ही सेफ आहात ना? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, मला काय नाही झालंय. फक्त कुणी गुंड घुसलेत का घरात? कुणी काही धमकी वगैरे दिली का? कुणी काही बोललंय का तुम्हाला? सर 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 एक मिनिट, शांत व्हा. एवढं हायपर व्हायची गरज नाही. एवढं काही झालं नाही. अच्छा ओके, तुम्ही मग जरा शांत हो, काही प्रॉब्लेम नाहीये. अरे पण शांत कसं होणार? तुम्ही आता म्हणालात ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय काहीतरी, म्हणून मी हायपर झालोय. तेच सर, घरी नळ लीक झालाय त्यामुळे जोवर प्लंबर येत नाही तोवर मी घराबाहेर पडू शकत नाही. हेच सांगायला फोन केला होता तुम्हाला. अच्छा ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही नाही आलात तरी चालेल. काय झालं? नाही वेळ नाही, या म्हणजे सगळं काम झाल्यानंतर वेळ सगळा घेऊन तुम्ही मग ऑफिस मध्ये या. ओके नेहा? हो सर. थँक्यू, टेक केअर. घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना? आलं ते लक्षात माझ्या. अर्धवट ऐकलं मी. लागा कामाला. तिच्या घरी प्रॉब्लेम झालाय, आपल्याला काय. चला बसा. कामालाच लागायचंय. उठा. उठा काय उठा, बसा, कामाला लागा. काम करायचंय खूप. उठा, कामाला जायचंय आपल्याला. उठा.
अरे काय बोलतोस तू? अरे तिकडे नळ लीक झालाय, पाणी वाहत आहे घरात. कुठल्या घरात? आपल्या जे घर विकत घेतलंय ना आपण, मी ज्या घराचा घर मालक आहे त्या घरात. भाडे करू माझे प्रॉब्लेम मध्ये आहे. ते घर मालक म्हणून मला जाऊन बघायला नको? माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. बाप रे, आपल्या पॅलेस मध्ये किती तोटे आहेत हे तरी माहिती का तुला? तो मुद्दा नंतरचा. आत्ता हा प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला सॉर्ट करायला नको का? ठीक ठीक आहे ठीक आहे, कळलं. तुझा मी इथे काम करत बसतो. मी एकटा जाऊ? अरे मी काय करू तिथे? इथे काम करतो मी. चल. काय? अरे US वरनं कॉल आलाय ब्रो. आई तू ते बांधते तरी त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. माहितीये बाळा, पण प्लंबर येईपर्यंत मला करावं लागणार ना, नाहीतर पाणी असं गळत राहिलेलं चांगलं नाही ना. नळाला आजच बिघडायला हवं होतं. जोवर तो प्लंबर नाही आहे तोवर मला ऑफिसला नाही जाता येणार. आई आपण मंडू काकांना सांगूया का? नाही, ते उगाच आणखीन गोंधळ घालते. बाळा बघ, तो प्लंबर आला असेल. बच्चा कसा आहे तू? मी बरी आहे. तुम्ही इथे कसे? नाही म्हणजे मला असं सांगितलं की इथे काहीतरी लिकेज जे आहे म्हणून. मग नाही, म्हणून घर मालक म्हणून आय थॉट मला बघितलं पाहिजे ना, माझ्या भाडेकरूंना काही प्रॉब्लेम होता कामा नाही. म्हणजे मला कळेल का एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे? माझा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही घरात पाऊल ठेवा. म्हणजे अट क्रमांक 1, यशवर्धन चौधरींनी माझ्या घरात पाऊल ठेवायचा नाही. आठवतंय ना? अरे तिला सांग, ती सुद्धा एक अट मोडतीये ना. घरमालकाचा म्हणजे तुझा उल्लेख एकेरी करायचा असं ठरलंय ना. मग गो अहेड. एक्सक्यूज मी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. म्हणजे जसं मी एक अट मोडली आहे तशी ऍक्च्युली तू पण एक अट मोडली आहेस. आणि ती अट अशी आहे की भाडेकरूंनी घर मालकाला एकेरी हाक मारायची. सो तू जर का माझी अट फॉलो करणार नसशील तर मी पण तुझी अट फॉलो करणार नाही. भाडेकरूंनी घर मालकाला एकेरी हाक मारायची. सॉरी नेहा, माझा नाईलाज आहे, पण आता तुझाही नाईलाज आहे. आज मला पुन्हा एकदा तू यश म्हणून हाक मारणार आहेस. कम ऑन नेहा, तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला माझे कान आतुर झाले. घरमालक,